जय शिवालाल. आज करू आपण बिटिया, विदर्भाची बिटिया. बघा, मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ 2 बाऊल आणि बिटिया खायला खूप मजा येतं. 2 बाऊल घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि 1 बाऊल घेतलं आहे रवा. बारीक 0 रवा न घेता थोडा जाड घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. थोडंसं ओवा टाकलेला आहे. तीळ टाकतंय. थोडंसं मी जिरं ॲड केलेलं आहे. नंतर तेल टाकते. त्याला छानपैकी प्रॉपर मिक्स करून घेऊया आपण. बघा, याचा जो डो लावतोय आपण हा थोडा जास्त सॉफ्ट न लावता थोडा हार्ड लावायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण बिटिया बनवतो त्यावेळेस त्याची एक लेअर निघतं. बघा, डो रेडी आहे. रेस्टसाठी ठेवूया आपण 5 मिनटं, जेणेकरून त्याच्यामध्ये टाकलेला जाड रवा हा छानपैकी मिक्स होईल. त्याला तेल अप्लाय करूया. 5 ते 10 मिनटं खूप झाले रेस्टसाठी. मग आपला डो पण रेडी आहे. आता बघा, छानपैकी एक लोई घेऊया मोठीशी. सुखं पीठ टाकूया आपण पोळपाटवर. बाई, छानपैकी एक पोळी लाटून घेऊया. जास्त पतली पण आणि जाड पण नाही, मीडियम. या पद्धतीने छान पोळीवर तेल अप्लाय करूया आपण. अशा पद्धतीने त्याला फोल्ड करूया. तिथे पण मस्त तेल अप्लाय करूया. परत असं. काय आहे गो, या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं त्याला. राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. असा शेप बनवून घ्यायचा एक. थोडंसं पीठ टाकून जर आपण त्याला बनवलं तर त्याचे पण लेअर इझिली पडतं. तर आपण ट्राय करूया. थोडंसं पीठ टाकायचं याच्यामध्ये. सुकं पीठ नसतं ना ते टाकायचं.
सुकं पीठ जे असतं ते या पद्धतीने तेल लावायचं. अजून अशा पद्धतीने फोल्ड करायचं. त्याला असे बनवून घ्यायचे सर्व. आता त्याला स्टीम करून घेऊया आपण. माझ्याकडे स्टीमर एकदम छोटा आहे त्यामुळे ॲडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम झाला आहे, पण लास्टली ते ॲडजस्ट झालेत. तुम्ही कुकरमध्ये पण ह्याला 1-2 सिट्टी लावून त्याला आपण स्टीम करू शकतो. छानपैकी तेल अप्लाय करूया त्याला. विदर्भाकडे मॅक्झिमम प्रमाणात खाल्लं जातं तुरीच्या डाळीसोबत आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी तर्रीवाली. बघा स्टीम करून झालेले आहेत ते. आपण बघू छानपैकी शिजले असेल. चाकूच्या साहाय्याने बघू. बघा चिपकलेलं नाही आहे, म्हणजे शिजलेलं आहे ते. बघा मी काढून घेतलेत ते. बघा त्याला कसं कट करायचं. या पद्धतीने कट करून घेऊया आपण सर्वांना. तुम्ही याला थोडं जास्त जाड पण ठेवू शकता, पातळ पण ठेवू शकता. कटिंग मी काही जाड काही पातळ केलेले. ज्यांना खूप क्रिस्पी लागत असेल ते पातळ पण करू शकता, आणि ज्यांना दाताचा प्रॉब्लेम असेल त्यांनी त्याचे 2 किंवा 3 तुकडे करून तरी त्याला फ्राय करू शकता. बघा झालेत. आपण आता फ्राय करूया. तेल गरम झालेलं आहे. बघा अशा पद्धतीने छानपैकी त्याच्यामध्ये टाकूया आणि फ्राय करून घेऊया. बघा त्याचे लेयर पण किती छान आलेले आहेत. हे बघा छान झालेले आहेत. आपण याला काढून घेऊया आता. बघा जी टेस्ट पण छान लागते. बघा लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.